बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। दोन्ही हप्ते एकत्र जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी लाभाची गोष्ट आहे। तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आता शेतकरी बांधवांनो 4,000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। माझ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयाची थेट रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। परभणी या जिल्ह्याची निवड करण्यात आली असून तेथील बँकांमध्ये निधी हस्तांतरित करण्याचं काम वेगाने सुरू झालं आहे। या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर आज 4,000 रुपयांची एकत्रित लाभ जमा केला जात आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून खरीपाच्या कामाला वेग मिळाला आहे। नंतर जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे डेटा बँक अद्ययावत करण्यात आला असून तेथे पैसे वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे। प्रशासनाने या जिल्ह्याची निधी आधीच वितरित केला असून बँकांनी या लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्यास सुरुवात केली आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। मित्रांनो, यामध्ये मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने विशेष निधी तरतूद केली आहे। डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट खात्यात जमा होणार असल्याने कोणत्याही मध्यस्थाची गरज उरली नाही। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आणि खूप सुखमय वातावरण पसरलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, लाभार्थी शेतकरी मित्रांनो, लगेच आपले मेसेज तपासून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। पश्चिम महाराष्ट्रातील गोष्ट केली तर अहिल्यानगर जिल्ह्यांची या पहिल्या टप्प्यात वितरणामध्ये समावेश करण्यात आला असून तेथील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। बागायतदार आणि कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, कारण की तुम्हाला माहीतच आहे, शेतकऱ्यांचे सध्या हवालदिल असल्यामुळे शेतकऱ्यांना 1-1 रुपयाची आता पेरणीसाठी गरज आहे आणि ही गरज तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजतात बँकेने आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेगवान केली आहे। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याची शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे ऑर्डर सरकारने दिले आहे। शेतकरी मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आजच निर्गमित केला। ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना कोणताही अडथळा न येता पैसे प्राप्त होतील। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील कष्टकरी बांधवांना आता सावकारी पैशातून मुक्त होण्यात मोलाची लाभ मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। जिल्ह्यातील लाभार्थ्यांची पहिली यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे। काही तांत्रिक कारणामुळे हे ठिकाण वितरण संस्था गतीने असू शकते, परंतु थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार हे आता निश्चित झाले आहे। या निधीमुळे आंबा बागायतदार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी वेळेत आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जर गोष्ट केली तर यवतमाळ जिल्ह्याची निवड जिल्ह्यासाठी सरकारने 4,000 रुपयांचा एकत्रित हप्ता वितरित करण्याची परवानगी दिली आहे। प्रशासनाने या जिल्ह्याची पात्र लाभार्थ्यांची यादी पूर्णपणे तपासून बँकेकडे सोपवली आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे। मेसेज त्यांच्या खात्यात पडायला सुरुवात झालेली आहे आणि हा 2-3 टप्प्यामध्ये वाटप होऊ शकतो। म्हणून आज नाहीतर उद्या नाहीतर परवा या 3-4 दिवसात तुम्हाला लगेच मेसेज पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही, नाहीतर तुम्ही संत गतीने पैसे येत आहे याची गोष्ट करत असाल। मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे। सरकारने या जिल्ह्यासाठी निधीचा स्वतंत्र तरतूद केली असून लाभार्थ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा होत आहेत। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे पेरणीच्या दिवसात शेतकऱ्यांना कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही। विदर्भाच्या पूर्व भागातील जर गोष्ट केली तर यामध्ये भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे। दोन्ही जिल्ह्यांचे टप्प्याटप्प्याने हप्ते करण्यात आलेले आदेश प्रशासनाने दिले आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून डीबीटीच्या माध्यमातून रक्कम
सुरक्षितपणे लाभार्थ्याच्या खात्यात पोहोचवतात. जर गोष्ट केली तर शेवटच्या टप्प्यात असलेल्या छत्रपती संभाजीनगर, पहा हा जिल्हा महत्त्वाचा कारण काय आहे तर या लाभामध्ये आता जर बघितलं तर नुकसान जास्त झालेले आहे. या नुकसानीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना हवालदिल होण्याची गरज आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना आता त्वरित छत्रपती संभाजीनगर या आणि हिंगोली या जिल्ह्यातील प्रक्रिया देखील आजच पूर्ण केली जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार लिंकिंग आणि KYC तपासून घ्यावी, जेणेकरून पैसे जमा होताना कोणतीही अडचण येणार नाही. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी आता अधिकृतरित्या समोर आल्याने शेतकऱ्यांच्या आपल्या मोबाईलवरती मेसेजकडे लक्ष ठेवावे लागणार. शेवटी पहा शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी 4,000 रुपयांची मदत तुमच्या हक्काची असून ते तुमच्या बँक खात्यात सुखरूप जमा होईल याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे नमो शेतकरी आणि PM किसान